हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बाबा, आपण एक काम करूया. आपण टेंडर भरताना विशालला फोन करूया. तो जसं आपल्याला सांगेल तसं आपण टेंडर भरू. जर तुमची परवानगी असेल तर मी टेंडर भरणं काही लहान मुलांचा खेळ नाही. आकांक्षा खूपच हिशोब करून विचार करून किंमत ठरवावी लागते आणि मग टेंडर भरतात. अपूर्व कुठे आहे? हे सकाळी सकाळी तुला काय झालंय? ना तू गुड मॉर्निंग म्हटलंस, नाही देवाचं नाव घेतलं. उठल्या क्षणी अपूर्व बद्दल विचारतेस? असो, अपूर्व ऑफिसला निघून गेलेत. मी अपयशी ठरले. आता मी बाबांना काय उत्तर देऊ? मग तू बाबांना हे सांगू शकतेस की टेंडर आपल्यालाच मिळाले. काय? होय आकांक्षा, टेंडर आपल्यालाच मिळालंय. काय? अच्छा, म्हणजे जाणून बुजून माझी मस्करी केली. हो, मला हे बघायचं होतं की जर आपल्याला टेंडर मिळालं नसतं तर तुझं काय झालं असतं. तू पण ना संधी मिळाली की माझी मस्करी करायला सुरुवात करतोस. चल विराज, घरी जाऊन बाबांना ही आनंदाची बातमी देऊयात. अरे अनिल, अरे असं तोंड लपवत का चाललायस? हे बघ, मान्य आहे की तुला टेंडर नाही मिळालं, पण आम्हाला टेंडर मिळण्याचा आनंद तर साजरा करू शकतोसच ना. शेवटी माझा जुना मित्र आहेस तू. जखमेवर मीठ नसतं चोळायचं विराज. शेवटी प्रत्येक माणसाचा एक दिवस येतो. हो, ते तर आहेच. आज तुझा दिवस नाहीये, पण आमचा मात्र आहे. अच्छा, तुला काय वाटलं होतं हे टेंडर आम्हाला नाही मिळणार? विशाल तर इथे नव्हताच आणि तुमच्या इथे कोणात इतकी अक्कल नाहीये की टेंडर कसा भरावा. तर कुठून मिळेल हे टेंडर? हे सगळं आकांक्षामुळे झालंय. हे सगळे आकांक्षामुळे झालंय. हिने सगळी गडबड केली. हे बघ अनिल, तू आकांक्षाचं नाव शिस्तीत घे. त्या दिवशीचा मार विसरलेला दिसतोयस. नाही विसरलोय मी, आणि तुलाही तो नाही विसरू देणार. स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू माझ्याबरोबर असं वागशील. आणि तसंही आकांक्षा तर खूप हुशार आहे. एकीकडे तर माझी पर्सनल लाईफ उद्ध्वस्त केली, दुसरीकडे बिझनेस. आणि खरंच आकांक्षा, हे गुण मलाही शिकव, जेणेकरून मलाही कळेल की डाव कसे साधतात. विराज, याद राख अनिल,
आता जर तू आकांक्षाच्या बाबतीत एक शब्द जरी बोललास ना तर तुझी अशी हालत करेन ना ज्याचा तू विचारही केला नसशील. अरे तुझी लायकी नाहीये तिचं नाव घ्यायची. आणि राहिली तुझ्या बिझनेसची गोष्ट, त्याला पूर्णतः उद्ध्वस्त करायचा विडा मी उचललाय. तू फक्त बघत राहा कशा प्रकारे मी तुम्हा लोकांना रस्त्यावर आणतो ते. बरीच हुशारकी मारतोयस का? मुलगी सोबत आहे म्हणून? अरे ती मुलगी नाहीये, बायको आहे माझी. विराज, विराज सोड त्याला. अशा लोकांच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाहीये. आपल्याला दुसरी महत्वाची कामं आहेत. अच्छा, माझ्यासारख्याच फालतू मुलाशी लग्न करायला आली होतीस ना तू? का आज तर खूप सती सावित्री बनतेस. तुझी हिम्मत कशी झाली? विराज सोड त्याला. विराज सोड त्याला. विराज, चल, घरी सगळे आपली वाट बघतायत. सोडणार नाही मी तुला. तू ह्या अनिलला चेतवलायस. मी तुला सांगतो की अनिल काय करू शकतो. तुला तुझ्या आकांक्षापासून लांब करेन. तू पण लक्षात ठेवशील की अनिलच्या वाकड्यात गेल्यावर किती महाग पडेल तुला. आई, मी ऑफिसला जाते. मला यायला थोडासा उशीर होईल, तर मग येते मी. ठीक आहे, काळजी घे आपली. हो आई. कृष्णा, उशीर होईल आपल्याला, लवकर चल. तू ती लिस्ट वगैरे ठेवलीस ना? हो आई. उमा, आम्ही दोघी बाहेर चाललोय, यायला थोडा उशीर होईल. जेवण पण आम्ही बाहेरच करून घेऊ. तू स्वतःसाठी जेवण बनवून घे. जेवण बनवून घेऊ याचा काय अर्थ? जर तुम्हाला माहित होतं की तुम्ही बाहेर जाणार आहात आणि बाहेरच जेवून येणार आहात, तर मग जेव्हा अपूर्वसाठी नाश्ता बनवत होतात तेव्हाच माझ्यासाठी नाही बनवता आला का? आता मी माझ्या एकटीसाठी काय बनवू आणि काय खाऊ? अरे, तर आज उपवास कर. आणि तसही आठवड्यातून एकदा तरी उपवास केला पाहिजे. शरीरासाठी चांगलं असतं ते. काय तृष्णा? बस झालं काकू. तुम्हाला हे सगळं सांगण्याची काही गरज नाही. मला खूप चांगलं माहितीये माझ्या आईच्या तब्येतीची काळजी कशी घ्यायची. आई, तू एक काम कर. तू लवकरात लवकर तयार हो. मी तुला मार्केटमध्ये घेऊन जाते आणि तुला तिथे जे काही खरेदी करायचं असेल ना ते तू करू शकतेस. आणि हो, जर तुला तिकडे बाहेरचं जेवणही करायचं असेल तर तेही तू करू शकतेस. हा, हे ठीक राहील. मी आत्ता तयार होऊन येते. थांब उमा, तू नाही जाऊ शकत. उमा, सुकन्या आमच्या कन्या. तू नाही जाऊ शकत उमा, कारण आम्ही दोघी बाहेर चाललोय आणि अपूर्वचं एक कुरिअर घरी येणार आहे. अपूर्वने तृष्णाला सांगितलं होतं, तेव्हा तृष्णाने त्याला सांगितलेलं की आम्ही दोघी बाहेर चाललोय आणि तू कुरिअर घेशील. म्हणून अपूर्वचं कुरिअर खूप महत्वाचं आहे ना, त्यामुळे तुला थांबावंच लागणार आहे.
वा काकू वा, तुमची तर कमालच आहे. एकतर आधीच तुम्ही दोघींनी मिळून अपूर्वला ऑफिसला पाठवलं. त्यांनी 1000 वेळा सांगून सुद्धा तुम्ही मला उठवलं नाही. आणि आता माझ्या आईला इथे एकटीला सोडून तुम्ही दोघी फिरायला जाताय. एक गोष्ट तुम्ही नीट ऐकून घ्या, माझी आई तुमच्या घराची रखवाली करण्यासाठी थांबलेली नाहीये. बस बिंदिया, आईंशी जरा तोंड सांभाळून बोल. आणि जर तुम्ही या घराला आपलं समजता तर त्यात रखवाली करण्याची गोष्ट कुठून आली? आणि तसेही जर काकू इथे थांबल्यात तर आभाळ कोसळून नाही पडणार. तृष्णा, ते काही असो, माझी आई माझ्यासोबत बाहेर येते. विचार कर बिंदिया, जर अपूर्वांना हे समजलं की त्यांचं एक महत्वाचं कुरिअर घेण्याऐवजी काकू बाहेर गेल्या तर मग त्यांना खूप राग येईल. आणि कदाचित तुला रागात ते काही बोलतील, तुला त्याचा राग येईल आणि तू घर सोडून जाशील किंवा काही होऊ शकतं. चल ना तृष्णा, त्यांना विचार करू दे त्यांना काय करायचंय ते. यांच्यामुळे आपल्याला उशीर नको व्हायला. चल तृष्णा. चला आई. आई, हे खूप जास्त होतंय. मला आता आणखी सहन नाही होत. यांना तर धडा शिकवावाच लागेल. खूप फिरायची हौस आहे ना यांना, काही हरकत नाही. आता मी यांना फिरवते. आई, तू एक काम कर, जेव्हा मी ऑफिसला जाईन तेव्हा तू वाजून गेले. आतापर्यंत टेंडर उघडलं पण असेल. कळत नाही या विराज फोन का उचलत नाहीये. पहिल्यांदा जेव्हा आम्ही विराजला फोन केला होता तेव्हा तो नगरपालिकेच्या बाहेर नव्हता आला. कदाचित आपल्याला टेंडर मिळालंच नसेल. तसंही आकांक्षाला ह्या कामाचा अनुभव तर नाहीच आहे. मग ती हे काम कशी करू शकते? पूजा, आकांक्षाकडे भलेही अनुभव नाहीये पण आत्मविश्वास आहे. हुशार आहे ती. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तिने विचारपूर्वकच हे पाऊल उचललं असेल. हा बघ, आलाच विराज. विराज, काय झालं? टेंडर कोणाच्या नावानं उघडलं? बाबा, ते टेंडर सुकन्या आमच्या कन्या. बाबा, ते टेंडर. हा, बोल विराज, काय झालं? हो बाबा, ते टेंडर आपल्यालाच मिळाले. खरंच?
काय तू खरं बोलतोयस? हो बाबा, अगदी खरं बोलतोय. आकांक्षाने भावच इतके छान लिहिले होते की ते टेंडर आपल्यालाच मिळणार होतं. आणि बाबा, तुम्ही त्या अनिलचा चेहरा पाहायला हवा होता. हा एवढासा झाला होता. आम्हाला लय आनंद झाला विराज. तू आज असं काम केलंस विराज की ज्याची आम्हाला बिलकुल आशा नव्हती. बाबा, या सगळ्या गोष्टीचं श्रेय आकांक्षाला जातं. नाहीतर तुम्हाला तर माहितीच आहे माझं गणित किती कच्चं आहे ते. आज तू या घरच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलंस. तू आमचा नुसता मानच नाही राखलास, तर दुसऱ्याच्या समोर अपमान व्हायचं टाळलंस. आकांक्षा, आजपर्यंत तू या घरात फक्त विराजची बायको होतीस, पण आजपासून आम्ही तुला या घराची आणि आमची सून म्हणून स्वीकार करतो. आम्हाला आनंद वाटतो की तुझ्यासारखी मुलगी आमची सून आहे म्हणून. आज तू जे काही केलंयस ना आकांक्षा, ते कोणच्याच घरची सून नाही करू शकत. आज या आनंदाच्या प्रसंगी आम्ही तुला एक नवीन नाव देतो. आजपर्यंत तू या घरात इराजची बायको म्हणून राहिलीस, पण आजपासून तू या घरातली थोरली सून आहेस. आज आम्ही खूप खुश आहोत आकांक्षा. आज तुझे या घरासाठी केलं ते आम्हाला नेहमी लक्षात राहील. आई, हे सगळं तुम्हा मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नसतं झालं. मी देवाकडे नेहमी हीच प्रार्थना करेन की तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम राहू देत. सुकन्या आमच्या कन्या. विद्या, फाईल्स तर मी चेक केले आहेत. आता फक्त त्या पेपर्सची वाट बघतोय ज्या कुरिअर्स थ्रू येणार आहेत. अपूर्व, आई तर घरीच आहे. होऊ शकतं आईने कुरिअर घेऊन ठेवलं असेल. मी एक काम करते, आईला कॉल करूनच विचारते. फोन तर बिंदियाचाच असेल, पण मला तर तिने सांगितलं फोन उचलू नकोस. काय करू काय करू? नको उचलूस उमा, नको उचलूस. दुर्लक्ष करून खात राहा. हो अपूर्व, रिंग तर वाजत आहे, पण आई फोन उचलत नाहीये. कदाचित ते दुसऱ्या रूम मध्ये असतील. पुन्हा एकदा ट्राय कर. हो.
जाऊ दे ना, मी माझी खात राहते. नाही अपूर्व, आई फोन उचलत नाहीये. कदाचित कुठेतरी बाहेर गेली असेल. आपण थोड्या वेळाने फोन करूया. नाही अपूर्व, असं नाही होऊ शकत. कारण आईला तर कुठे जायचंच नव्हतं. कारण आज काकू आणि तृष्णा बाहेर गेल्यात आणि काकूनी कुरिअर घेण्याची जबाबदारी आईला दिली होती. आणि आई इतकी मोठी जबाबदारी सोडून कुठेही बाहेर नाही जाऊ शकत. तू एक काम कर ना, तृष्णाला फोन कर. कदाचित ती घरी आली असेल किंवा तिचं काकूंशी बोलणं झालं असेल. हो. अगं ते घ्यायचं आहे ना आपल्याला तिकडे. हा हा. अरे आई, बिंदियाचा फोन आहे. उचल आणि बघ काय बोलते. हॅलो. हॅलो तृष्णा, तू मार्केटमधून घरी पोहोचलीस का? नाही बिंदिया, मी तर तुला सांगितलं होतं की आम्हाला यायला वेळ होईल. का काय झालं? नाही, ते ऍक्च्युली मला अपूर्वाच्या कुरिअर बद्दल माहिती करून घ्यायचं होतं. मी घरी सुद्धा फोन केला होता, पण माहित नाही का आई फोनच नाही उचलत आहे. काकूंना झोप लागली असेल म्हणून त्या फोन उचलत नसतील. होऊ शकतं. ठीक आहे, मी बघते. चला आई. काय झालं? नाही अपूर्व, तृष्णा अजून घरी पोहोचलीच नाहीये. ती काकूंसोबत अजूनही बाहेरच आहे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या